सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोलो विवाह सब संतन की जय, सनातन हिंदू धर्म की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भवानी जय, भवानी। मंचावरती उपस्थित महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री आशिष शेलारजी, महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री मंगलप्रभात लोढाजी, प्रवीण दरेकरजी, या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी सरचिटणीस सुनील राणेजी, संजय उपाध्यायजी, माधवीताई नाईकजी, विक्रांत पाटीलजी, कांताताई नाईक, माजी खासदार मनोज कोटकजी, अतुल भातकळकरजी, गोपाळ शेट्टीजी, विजयभाई गिरकरजी, कालिदास कोळंबकरजी, पराग लवणीजी, विद्याताई ठाकूर, मंचावरती उपस्थित सर्व नवीन निर्वाचित झालेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्माजी, वीरेंद्र म्हात्रेजी, बाळा तावडेजी, दीपक दळवीजी, नीरज उभारेजी, सर्व माजी जिल्हाध्यक्ष मधु चव्हाण साहेब, शरदाताई साळवी, आणि या ठिकाणी 11 साल बेमिसाल या कॅम्पेनच्या कार्यशाळेसाठी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ता, बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी आपण मोदी सरकारची 11 वर्ष, या 11 वर्षामध्ये जो कायापालट या देशाने बघितला तो समाजामधल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे जे कॅम्पेन आहे त्या कॅम्पेनची कार्यशाळा ज्या ठिकाणी होत आहे। 2014 साली ज्यावेळेला युपीएचं सरकार होतं त्यावेळेला भारताची इकॉनॉमी ही फ्रेजाईल 5 या इकॉनॉमीज मधली एक इकॉनॉमी होती। म्हणजे सर्वात वीक अर्थव्यवस्था कुठल्या असतील जगातल्या 5 सर्वात वीक अर्थव्यवस्था, तर त्याच्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही फ्रेजाईल 5 मध्ये त्यावेळेला होती। संपूर्ण देशामध्ये स्कॅमचं वातावरण होतं, 2G 3G कॉमनवेल्थ स्कॅम, अशा अनेक प्रकारच्या स्कॅम्सच्या वातावरणातून या देशामध्ये मे 2014 साली एक नवीन पहाट या देशाने बघितली आणि 2014च्या नंतर सतत 2025 पर्यंत गेल्या 11 वर्षामध्ये जे क्रांतिकारक बदल आपल्या देशाने बघितले, मला आठवतंय या देशाचे प्रधानमंत्री होते, त्या प्रधानमंत्र्यांनी अशी स्टेटमेंट केली होती की मैं जब दिल्ली से 100 रुपए नीचे बेचता हूं तो नीचे पहुंचते पहुंचते खाली 15 रुपए बचते हैं और 85 रुपए हवा में कहां पर गायब हो जाते हैं वो हमें पता भी नहीं चलता। ही स्टेटमेंट त्या प्रधानमंत्र्यांनी केली होती, परंतु त्याचं निवारण करण्याकरता त्यांनी कोणत्याही प्रकारचे बदल या देशामध्ये घडवून आणले नाही। परंतु नरेंद्र मोदीजींनी ज्यावेळेला प्रधानमंत्री झाले त्यावेळेला सर्वप्रथम जनधन अकाउंट ओपन करण्याची स्कीम ही त्यांनी सुरू केली आणि एका फटक्यामध्ये 2 वर्षामध्ये 16 कोटी जनधन अकाउंट ओपन करून या देशाच्या गरिबांनी सुमारे 17,000 कोटी रुपये आपल्या जनधन अकाउंट मध्ये टाकले। आज त्या जनधन अकाउंटचा आकडा हा 40 कोटी पर्यंत गेलेला आहे आणि जनधन अकाउंट ओपन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर करून ये 85 रुपए जो हवा में गायब हो जाते थे वो हमारे देश के गरीब के अकाउंट में पहुंचाने का काम ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जनधन के माध्यम से ये करके दिखाया। लाल किले पर से पिछले 75 साल में असा कुठला प्रधानमंत्री नव्हता ज्याने लाल किल्ल्यावरनं स्वच्छ भारतचा नारा दिला आणि स्वच्छ भारतचा नारा दिला नाही, स्वतः हातामध्ये झाडू घेऊन रस्त्यावरती उचलून तो कचरा साफ करण्याचं काम हे नरेंद्र मोदीजींनी केलं। आज तुम्ही कुठल्याही शाळेमध्ये जा, कुठल्याही कॉलेजमध्ये जा, चित्रकलेची जर स्पर्धा असेल आणि मुलांना जर तुम्ही सांगितलं की तुम्ही कोणताही कॉन्सेप्ट निवडा आणि त्याच्यावरती चित्र काढा,
90% मुलं ही स्वच्छ भारतची स्कीम निवडतात. या लेवलला जाऊन या देशाला इन्स्पायर करण्याचं काम हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं. अनेक प्रकारच्या स्कीम्स असतील, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, स्टँड अप इंडिया, अशा प्रकारच्या स्कीम्सला इम्प्लिमेंट करून जी फ्रेजाईल 5ची इकॉनॉमी होती ती सुपर 5 इकॉनॉमीने आणण्याचं काम हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी गेल्या फक्त 10 वर्षांमध्ये करून दाखवलं. ओनली 10 इयर्स की आपण जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो. आज आपण जगातली 4थी मोठी अर्थव्यवस्था झालो आणि येणाऱ्या 2 वर्षांमध्ये जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही भारत देश होणार आहे. एवढंच नाही, आपण तर मुंबईमध्ये राहतो. 1992 साली आपण बॉम्बस्फोट बघितले, 2006 मध्ये रेल्वेचे ब्लास्ट बघितले, बीएसटी मध्ये झालेला ब्लास्ट बघितला, 2008 मध्ये आपल्या मुंबई शहरावरती जो कसा हमला केला तो हमला पण आपण बघितला. पण याच्या आधी देशाचा प्रधानमंत्री अशा प्रकारची घटना झाली तर युनायटेड नेशन्स कडे बघायचा, अमेरिकेचा राष्ट्रपती काय म्हणतोय ते पाहायचा. परंतु 2016 मध्ये ज्या वेळेला उरीचा हमला झाला किंवा 2019 मध्ये ज्या वेळेला बालाकोट मध्ये एअर स्ट्राईक्स करून आणि आता पहलगामच्या हमल्याच्या नंतर एअर स्ट्राईक्स करून नरेंद्र मोदीजींनी दाखवून दिलं की ये नया भारत है, ये घुसेगा भी और घुस के मारेगा भी. आपण तर सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. आपलं उभं आयुष्य ही घोषणा देण्यामध्ये गेलं की जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, जो कश्मीर हमारा है वो पूरा का पूरा है. परंतु आपण नेहमी हा विचार करायचो की घोषणा कधी सत्यामध्ये उतरणार की नाही उतरणार. 6 ऑगस्ट 2019 ला आर्टिकल 370-35 खारिज करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी खऱ्या अर्थानं काश्मीरला भारताचा अविभाज्य अंग करण्याचं काम करून दाखवलं. 1992 ची कारसेवा आपल्याला आठवते. जिस हिंदू का खून न खौले, खून नहीं वो पानी है, जन्मभूमि के कामना है वह जवानी है, मंदिर वही बनाएंगे, रामलल्ला हम आएंगे. आपल्या उभ्या आयुष्यामध्ये हा दिवस आपल्याला कधी बघायला मिळणार की नाही मिळणार हा प्रश्न नेहमी आपल्याला पडायचा. पण 22 जानेवारी 2024 दुपारी 12:20 जहां पर राम ने जन्म लिया है, मंदिर वही बनाया है, मंदिर वही बनाया है. या देशामध्ये क्रांतिकारी अशा प्रकारचे बदल घडत असताना गेल्या 11 वर्षांमध्ये महाराष्ट्राचे भाग्य विधाते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राने जी क्रांती बघितली, मग ते जलयुक्त शिवार असेल, मुंबई शहरातला कोस्टल रोड असेल, मुंबईची मेट्रो असेल. अरे 1999 ते 2014 मुंबई शहरामध्ये एक मेट्रो बनली. एक मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर 11 किलोमीटरची एक मेट्रो. आणि 2014 ते 2024 325 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरूच नाही, परंतु कमिशन करण्याचं काम हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये करून दाखवलं. समृद्धी एक्सप्रेसवेचा नारळही त्यांनीच फोडला आणि उद्घाटनही त्यांनीच केलं. अटल सेतू पहा, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट पहा. 2008चा हमला झाल्याच्या नंतर त्यावेळेचे गृहमंत्री असं म्हणाले होते की आम्ही संपूर्ण मुंबई शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणार. कॅमेरा सोडा, साधं टेंडरही नाही काढलं. 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर टेंडरही काढलं, वर्क ऑर्डरही दिली आणि मुंबई शहरामध्ये 10,000 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचं काम हे आदरणीय देवेंद्रजींनी करून दाखवलं. ज्या वेळेला मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची प्रगती, विकास आणि उन्नती होत आहे, मला असं वाटतं की मुंबईकरांनी काय घोडं मारलंय बाबा. मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारची विकास आणि प्रगती का होऊ शकत नाही. जे दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% जगतात, ज्यांनी मुंबई विकली, मुंबई ज्यांनी लुटली, मुंबई ज्यांनी विकून खाल्ली, अशांना मुंबईच्या महानगरपालिकेतून आणि या मुंबई शहरातून हद्दपार करण्याची वेळ ही आता आलेली आहे. ज्यांनी कोविड मध्ये ऑक्सिमीटर नाही सोडला, थर्मो
नाही सोडले, बॉडी बॅग्सही सोडल्या नाहीत, कोविड केअर सेंटरची कहाणी तर वेगळीच आहे. अशा लोकांना कायमचे इंजेक्शन देण्याचं काम हे इथे बसलेला कार्यकर्ता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करेल. आणि त्यामुळे 11 साल बेमिसाल ही कॅम्पेन जशी देशासाठी, मुंबई महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे, तशी इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं कशा प्रकारे मोदीजींनी विकास या देशामध्ये घडवला, देवेंद्रजींनी महाराष्ट्रामध्ये विकास घडवला, मुंबई शहरामध्ये विकास घडवला, तशाच प्रकारचा विकास हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी घडवण्याचा संकल्प हा येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना या कॅम्पेनच्या माध्यमातून की या मुंबई शहराच्या शेवटच्या माणसापर्यंत आपलं काम, आपलं विजन आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जेव्हा सत्तेत येतो त्यावेळेला कशा प्रकारचे बदल घडवून आणतो हे पटवून देण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठल्याही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही, तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. आणि या शेवटी उभ्या असलेल्या मुंबईकरांची सेवा करण्याकरता, या मुंबईमध्ये विकास, उन्नती आणि प्रगती करण्याकरता आपण सर्वांनी मुंबईच्या महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा फडकवण्याचा संकल्प आज या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून करूया. मला हा पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये 11 साल बेमिसाल सेवा सुशासन के 11 साल या कॅम्पेनच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये एक नवीन पहाट ही मुंबईकरांना बघायला मिळेल. एवढंच आजच्या निमित्तानं इथे सांगतो आणि इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.